लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणारे राज्यातील एकमेव गाव शेंदला गावातील महिलांनी भरले 100% ऑफलाईन अर्ज। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 100% अर्ज भरणारे राज्यातील एकमेव गाव हे मेहकर तालुक्यातील शेंदला गाव ठरले आहे। त्यांचे कारण म्हणजे गावातील संत श्री गजानन महाराज सेवा संस्थान समिती ठरली आहे। या समितीने गावातील महिलांना लाडकी बहीण योजनेला लागणारे कागदपत्र सह झेरॉक्स मशीन सुद्धा एकाच ठिकाणी एकाच छताखाली उपलब्ध करून दिली आहे। तर सर्व विभागही एकाच छताखाली आणले आहेत। परिणामी अर्ज भरताना महिलांचा वेळ, पैसा आणि त्रास ही वाचला आहे। 470 पैकी अर्ज भरलेल्या महिलांना फक्त ऑनलाईन अर्ज भरताना त्रास होत असून 30% महिलांचे अर्ज ऑनलाईन भरले आहेत। संत गजानन महाराज सेवा समितीच्या या उपक्रमाचा ग्रामस्थांनी सुद्धा कौतुक केले असून महिलांनी देखील आभार मानले। राशन कार्ड OTC जय गजानन श्री गजानन। लाडली बहीण योजना ही जी शासनाने राबवली याबद्दल सर्वप्रथम मी मुख्यमंत्री साहेबांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो। ही योजना ज्या दिवशी सुरू झाली त्या दिवशी समस्त महिला मंडळीमध्ये घाई गडबड आणि गोंधळ झालेला, म्हणून संस्थाने नेहमी तत्पर असतं सेवेसाठी। म्हणून आम्ही या ठिकाणी महिलांची कुठेही तारांबळ उडू नये किंवा त्यांना कोणताही त्रास होऊ नये, विनामूल्य सेवेसाठी ही सेवा या ठिकाणी राबवण्यात आली। यामध्ये जवळपास जे अर्ज आहेत, हमीपत्र आहे, त्यांना अर्ज आणि हमीपत्र हे या ठिकाणी मोफत दिलं गेलं। त्याचबरोबर काही टीम आणि सेवादारांच्या माध्यमातून हे अर्ज अतिशय चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी मोफत भरून दिले गेले आणि ऑनलाईनसुद्धा केले गेले। परंतु यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट आहेत किंवा कागदपत्र जे आहेत त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय होता, म्हणून आम्ही अजून सिस्टीम अपडेट करत त्या ठिकाणी आमच्या गावामध्ये ज्या लोकांना अकाउंट नव्हते त्या लोकांसाठी आम्ही या ठिकाणी पोस्टमन आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिले। लोकांना राशन कार्डात नाव नसलेल्या लोकांना उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी लागत होता, तर त्याच्यासाठी तलाठीसुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिले। लोकांना झेरॉक्स मशीनसुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिली। म्हणजे एका छताखाली सर्व या ठिकाणी संपूर्ण हा उपक्रम या ठिकाणी राबवला गेला, विनामूल्य उपक्रम राबवण्यात गेला। यामध्ये आम्हाला 100% म्हणजे जवळपास आम्ही आजपर्यंत 550 अर्ज या ठिकाणी प्राप्त केले आणि आता हळूहळू हे अर्ज ऑनलाईन या ठिकाणी आम्ही करत आहोत। आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उषाताई राहाटे असतील, आमच्या अवसरमोलताई असतील, अंगणवाडी सेविका, समस्त गावकरी मंडळी, सर्व सेवादारी यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं आम्हाला सहकार्य या ठिकाणी केलं। आणि मी शासनाला या माध्यमातून हेच सांगू इच्छितो की हा उपक्रम राबवत असताना आम्हाला एकच अडचण या ठिकाणी गेली। ती अडचण सगळ्यात महत्त्वाची होती की ऑनलाईन प्रोसेस अतिशय स्लो आहे, धीमी आहे। यासाठी आपण काहीतरी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी काहीतरी करावं आणि ही प्रोसेस लवकरात लवकर या ठिकाणी अपडेट व्हावी अशी या माध्यमातून मी आपल्या शासनाला या ठिकाणी विनंती करतो। आणि
या संस्थांना ज्या सगळ्या लोकांनी मदत केली तसेच शासनाने मदत केली. विशेष म्हणजे आमच्या जिल्ह्याचे खासदार, राज्यमंत्री, केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब, त्याचबरोबर आमचे लाडके आमदार, कार्यसम्राट डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब यांचं भरपूर सहकार्य आम्हाला या ठिकाणी मिळालं. त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. सांगा आता. माझं नाव आशा केशवराव राहटे. लाडकी बहीण योजना त्याला गजानन महाराज संस्थांनी खूप मदत केली. आमच्या बायांना कुठेच 1 रुपया खर्च करायचं काम पडलं नाही, कुठं त्रास झाला नाही, गोंधळ झाला नाही, सगळं व्यवस्थित संस्थांनं काम पार पडलं. त्यामुळे मी गजानन महाराज संस्थांचे आभार मानते. मी गणेश राहटे. नुकत्याच काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनानं लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेअंतर्गत आमच्या येथील श्री संत गजानन महाराज सेवा समिती शेंदला यांच्या वतीनं महिलांची तारांबळ होऊ नये किंवा आमच्याकडं आता ग्रामीण भागात शेतीची कामं जी आहेत ती फार जोरात आहेत आणि म्हणून त्या महिलांची कामंही थांबणार नाहीत आणि त्यांची रोजमजुरी बुडणार नाही या अनुषंगाने संत गजानन महाराज सेवा समिती यांनी एकाच छताखाली अगदी चांद्यापासून बांध्यापर्यंत या गावकुसातल्या सगळ्या महिलांना या ठिकाणी एकत्र आणलं. शासनाच्या दरबारातील सगळ्या अधिकाऱ्यांना एकत्र केलं आणि निःशुल्कपणे हे अर्ज भरण्याची सुविधा इथं उपलब्ध करून दिली. अलीकडं जर पाहिलं आपण बातम्यांमध्ये तर तालुक्याच्या ठिकाणी महिलांची फार मोठी गर्दी, गोंधळ, मजुरी बुडते, कामही बुडते आणि शेतीतली कामंही थांबतात. या सगळ्या गोष्टीला बगल देऊन आमच्या या सेवा समितीने अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलं. एवढंच नाही तर याही अगोदर अनेक लोकाभिमुख कामं त्यांनी केले. किती अर्ज भरले झाले आता? जवळपास 600 ते 700 अर्ज. संपर्क करा.